सर्वप्रथम pfms.nic.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करून घ्यावी। त्या वेबसाईटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। ही लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन आयडी लागणार आहे। तर तो रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईट आहे pmkisan.government.in या वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस म्हणजेच बेनिफिशरी स्टेटस मध्ये मिळेल। त्यासाठी नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक टाकून तुमचा पीएम किसान रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळवता येणार आहे। तर हा रजिस्ट्रेशन तुम्हाला आता माहित करून घ्यायचा आहे आणि पुढची प्रोसेस ही तुमच्या मोबाईलमध्ये करायची आहे। त्यासाठी pfms.nic.in ही वेबसाईट ओपन करून घ्यावी। शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम pfms.nic.in ही वेबसाईट तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे ओपन होईल। त्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल, ज्यामध्ये 3 आडव्या रेषा दिसतील, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर 4थ्या क्रमांकावर पेमेंट स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर 5व्या क्रमांकाला डीबीटी स्टेटस ट्रॅकरचा पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक करावे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक फॉर्म या ठिकाणी ओपन होऊन जाईल। तुम्हाला सर्वात पहिले कॅटेगरी निवडायची आहे। तर कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला डीबीटी NSMNY पोर्टल हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे। थोडं खाली आल्यावर हा पर्याय दिसेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हा पर्याय आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा काही सिलेक्ट करायची गरज नाही। आता फक्त तुमचं पीएम किसान रजिस्ट्रेशन आयडी तुम्हाला टाकावा लागणार आहे। एंटर ऍप्लिकेशन आयडी या पर्यायासमोर तुमचा जो काही पर्याय दिलेला आहे तो या ठिकाणी एंटर करून घ्यावा। तर आपण या ठिकाणी तो टाकून घेऊयात। तो टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आता सर्वात खाली आल्यावर तुम्हाला कॅप्चा कोड टाकावा लागणार आहे। तर कॅप्चा कोड व्यवस्थितरित्या टाकून घ्यावा। कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च या बटनावर आता क्लिक करावं लागणार आहे। मित्रांनो, सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर त्या शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल। त्या सर्व माहितीमध्ये नेमकं काय आहे ते आपण आता थोडक्यात पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या डिटेल्समध्ये या ठिकाणी शेतकऱ्याचा ऍप्लिकेशन आयडी, बेनिफिशरी नेम मध्ये शेतकऱ्याचं नाव आणि स्कीम कोड मध्ये जे नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेचं स्कीम कोड या ठिकाणी दाखवण्यात येईल। त्यानंतर बेनिफिशरी कोड दाखवण्यात येईल, एजन्सी कोड तुम्हाला दिसेल, त्या शेतकऱ्यांचा आधार नंबर दिसेल, अकाउंट नंबर या ठिकाणी दिसणार नाही कारण आधारवर पैसे येत आहेत। अमाऊंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2000 रुपयांचा अमाऊंट आहे। जर तुमचे मागचे हप्ते बाकी असतील तर तुम्हाला 4000 किंवा 6000 रुपये सुद्धा या ठिकाणी दाखवू शकतात। त्यानंतर रिक्वेस्ट डेट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6:35 या 2000 रुपयांसाठी रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर ही रिक्वेस्ट दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11:36 व्हॅलिडेट करण्यात आलेली आहे। त्यानंतर व्हॅलिडेट झाल्यानंतर 2 ऑक्टोबर 2024च्या रात्री 11:35 फंड स्टेटस जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आलेलं आहे आणि 3 ऑक्टोबर 2024च्या रात्री 12:34 हे जे 2000 रुपये आहेत त्या संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आलेले आहे। फक्त जेव्हा डीबीटी करण्यात येईल तेव्हा या ठिकाणी क्रेडिट हे होऊन जाईल शेतकऱ्यांच्या खात्यात। त्यामुळेच आता क्रेडिट स्टेटस मध्ये तुम्हाला पेमेंट पेंडिंग अशा प्रकारचा मेसेज दिसेल आणि समजा काही जर त्रुटी असेल तर ते एरर डिस्क्रिप्शन या मेसेजमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता हा जमा झाला होणार की नाही, तुमचा मंजूर झालेला आहे की नाही ते चेक करू शकता। तर मित्रांनो, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आशा करूयात की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद।